माझं नाव आहे संजय शिंदे. वय 45 वर्षे. मी पुण्यात राहतो. माझ्या छोट्याशा कुटुंबासह. मी, माझी पत्नी मीनल आणि आमचा 16 वर्षांचा मुलगा आरव. आमचं आयुष्य साधं पण सुखी होतं. काही महिन्यांपूर्वी आमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली. माझ्या पत्नीची मैत्रीण विद्या. विद्या आमच्या कॉलनीपासून काही अंतरावर दुसऱ्या गल्लीत राहायची. तिचं कुटुंबही छोटं होतं. ती आणि तिच्या 2 मुली, साक्षी 21 वर्षे आणि काव्या 17 वर्षे. साक्षी कॉलेजात BCom करत होती, तर काव्या अजून शाळेत होती. विद्याचा नवरा प्रशांत काही वर्षांपूर्वी दुबईला नोकरीसाठी गेला होता. त्याआधी त्यांचा संसार छोट्या मोठ्या कामांवर चालायचा, पण परिस्थिती फारशी चांगली नव्हती. प्रशांत परदेशात गेल्यावर त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारली, पण त्याचं आणि विद्याचं नातं मात्र तुटलं होतं. आमच्या दोघांच्या कुटुंबात येणं जाणं वाढलं. विद्या माझ्या बायकोला ताई म्हणायची आणि मला दादा. तिच्या मुलींसोबतही माझं चांगलं नातं होतं. साक्षी मला बाबा म्हणायची, तर काव्या थोडी लाजाळू असल्यानं फारसं बोलायची नाही. विद्या मला काहीशी वेगळी वाटायला लागली होती. तिचं रंगरूप किंवा देहयष्टी माझ्या मिनलपेक्षा काही विशेष नव्हतं, पण तिच्या बोलण्यात, हावभावात काहीतरी आकर्षण होतं. ती मला अधूनमधून डोळ्यांनी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतीये असं मला वाटायचं. कधी ती म्हणायची, दादा मला गाडी शिकवा ना, किंवा कधीतरी आपण सगळे फिरायला जाऊया. मिनलच्या उपस्थितीत असं बोलताना ती मला संकेत देत असावा असं मला वाटायचं, पण मिनलच्या उपस्थितीत मी फारसं काही बोलायचो नाही. थोडा राखीव राहायचो. एकदा आम्ही बाजारात भेटलो. विद्या तिच्या मुलींसोबत होती. औपचारिकतेसाठी आम्ही त्यांना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. त्या संध्याकाळी आम्ही एका जवळच्या हॉटेलात जेवायला गेलो. साक्षी माझ्या शेजारी बसली, तर विद्या, काव्या आणि मिनल समोर. जेवताना विद्या हसत म्हणाली, बघा संजय आणि साक्षी कशी एकाच स्टाईलने जेवतायत, जणू साक्षी तुमचीच मुलगी आहे. मी हसत म्हणालो, हो का नाही, साक्षी माझीच मुलगी आहे. पण तेव्हा विद्या पुढे म्हणाली, अहो तुमची कशी होईल, आपण तर कधी भेटलोच नाही. तिच्या बोलण्यातला खट्याळपणा मला जाणवला. मी फक्त हसून विषय टाळला. साक्षी आणि माझं नातं खूप जवळचं होतं. ती मला मेसेज करायची, फोन करायची, बाबा तुम्ही काय करताय असं विचारायची. मीही तिला बाप मुलीच्या नात्याने मेसेज पाठवायचो. एकदा रविवारी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्या तिघी डोक्याला तेल लावत होत्या. मी युहू म्हणालो, वाह साक्षी तू तर कमाल तेल लावतेस. ती हसत म्हणाली, बाबा तुम्हालाही लावू का. मी म्हणालो, हो ना लाव ना. तिनं मला तेल लावलं आणि त्या मुलीच्या नाजूक हाताने तेल लावताना खूप छान वाटलं. विद्यामध्येच म्हणाली, दादा मी लावू का तेल. पण मी हसत म्हणालो, नको साक्षी छान लावते. विद्याचं वागणं आता बदलायला लागलं होतं. ती मला जास्त बोलायची, हसत खेळत संकेत द्यायची. मला वाटायचं ती माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतीये. एकदा ती आमच्या घरी आली तेव्हा मी तिला विचारलं, विद्या तू माझा नंबर घेतलास पण कधी फोनच करत नाहीस. ती हसत म्हणाली, तुम्हीच तर कमी बोलता दादा. मला काय माहीत तुम्ही फोनवर बोलाल की नाही. मी हसत म्हणालो, अगं मी तर वाट पाहतोय तुझ्या मेसेजची. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा गुड मॉर्निंग मेसेज आला आणि त्या दिवशी आम्ही जवळपास 50 मेसेज एकमेकांना केले. ती खूप मोकळेपणाने बोलायची आणि आमच्या बोलण्यातून एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. तिनं मला प्रेमाची कबुली दिली आणि मीही त्या क्षणी तिला होकार दिला. मला वाटलं वयाच्या 45व्या वर्षी मला एक प्रेयसी मिळाली. आम्ही ठरवलं पुढच्या भेटीत आम्ही एकट्याने भेटू आणि सुंदर वेळ एकमेकांना देऊ. मी बुधवारी सुट्टी घेतली आणि मंगळवारी रात्री एक अर्धी गोळी घेतली, भावना दाटून येण्यासाठी. सकाळी 10:15 मी विद्याच्या घरी पोहोचलो. ती स्वयंपाकघरात चहा बनवत होती. मी विचारलं, मुली कुठे आहेत. ती म्हणाली, साक्षी कॉलेजला, काव्या शाळेत, घरी फक्त मीच आहे. माझ्या मनातली धडकी कमी झाली. मी तिच्या मागे उभा राहिलो आणि हळूच तिला मिठी मारली. ती चौकली, अरे दादा हे काय करताय. पण ती रागावली नाही. मी म्हणालो, विद्या आता नाही राहावत. ती हसत म्हणाली, तुम्ही तर एकदम बेशरम आहात. पण त्या क्षणी तिचा चेहरा गंभीर झाला. ती मला हॉलमधल्या सोफ्यावर बसवून म्हणाली, संजय मला तुमच्याशी बोलायचंय. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती म्हणाली, माझा नवरा परदेशात आहे, पण त्याच्याशी माझं सगळं संपलंय. तो परत येणार नाही. मी एकटी आहे, खूप एकटी.
तिच्या बोलण्यानं माझं मन हादरलं. ती पुढे म्हणाली, संजय, तुम्हाला मी फक्त सवंगडी म्हणून बघत नाही. मला तुमच्यासोबत आयुष्य जगायचंय. मी अवाक झालो. मी फक्त थोड्या मजेसाठी तयार होतो, पण ती तर आयुष्यभराची साथ मागत होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. तिच्या डोळ्यातलं पाणी, तिच्या बोलण्यातला हताशपणा मला सतावत होता. तिने रात्री मेसेज केला, दादा, तुम्ही मला विसरणार तर नाही ना? मी उत्तर दिलं, विद्या, तू मला विसरायला देणारच नाही. पुढचे काही दिवस आमचं बोलणं व्हॉट्सॲपवर चालू होतं. ती मला तिच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. साक्षी काव्यांच्या गोष्टी, तिच्या नवऱ्याने तिला कसं सोडलं, तिच्या एकटेपणाच्या गोष्टी. माझं मन तिच्याकडे ओढलं जायचं. एक दिवस तिनं मला सकाळी घरी बोलावलं. मी गेलो. ती गुलाबी साडीत खूप सुंदर दिसत होती. तिनं चहा बनवला आणि आम्ही बोलत बसलो. ती म्हणाली, संजय, मी साक्षी आणि काव्यासाठी खूप कष्ट करते, पण मला माझ्यासाठीही काहीतरी हवंय. तुम्ही मला ते द्याल ना? मी तिचा हात धरला आणि म्हणालो, विद्या, मी तुझ्यासाठी नेहमी आहे. पण त्या क्षणी ती म्हणाली, मला तुमच्यासोबत नवं आयुष्य सुरू करायचंय. मी गोंधळलो. माझी बायको, माझं कुटुंब, मी हे सगळं कसं सोडणार? तेवढ्यात तिनं एक डायरी दिली. ही वाचा, ती म्हणाली. डायरीत तिच्या नवऱ्याची पत्र होती, काही धमकीचे मेसेज आणि एक पान ज्यात लिहिलं होतं, संजय, तुम्ही मला वाचवाल असं मला वाटतं. माझं मन गोंधळलं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. विद्या घाबरली आणि म्हणाली, संजय, लपून बसा. मी बेडरूममध्ये खाटेखाली लपलो. दार उघडलं आणि एक खर्जा आवाज आला, विद्या, मी परत आलो आहे. तो प्रशांत होता, तिचा नवरा. विद्या थरथरत म्हणाली, तू इथे कसा? प्रशांत म्हणाला, तुला वाटलं मी कायमचा गायब झालो? मी माझं कुटुंब परत घ्यायला आलो आहे. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. विद्या म्हणत होती, त्यांचं नातं संपलंय, मग हा इथे कसा? प्रशांत हॉलमध्ये फिरत म्हणाला, विद्या, तू कोणाला लपवतीयस का? ती घाबरत म्हणाली, कोणीच नाही. पण तेवढ्यात साक्षी घरी आली. ती प्रशांतला पाहून थबकली, बाबा, तू? प्रशांतने साक्षीला मिठी मारली, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. मी खाटेखाली गायरी वाचत होतो. त्यात एक पत्र होतं, ज्यात लिहिलं होतं, विद्या, तू माझ्याशिवाय कुणाशी जवळीक केलीस तर तुझ्या मुलींना सोडणार नाही. माझ्या मनात शंका आली. हे पत्र प्रशांतचं होतं का? तेवढ्यात माझ्या बायकोचा मेसेज आला, संजय, तू कुठे आहेस? मी घाबरलो. जर ती इथे आली तर? तेवढ्यात प्रशांत बेडरूमकडे यायला लागला. माझ्या हृदयाचे धोके वाढले. पण साक्षी ओरडली, बाबा, थांबा, तुम्हाला सगळं सांगते. ती रडत म्हणाली, तू परदेशात गेल्यावर एक माणूस आम्हाला त्रास द्यायचा. त्यानं सांगितलं की तू त्याला पैसे द्यायचे बाकी आहेत. प्रशांत रागाने ओरडला, कोण होता तो? विद्या रडत म्हणाली, तो तुझा मित्र होता, विक्रम. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. डायरीत विक्रम नावाचा उल्लेख होता. पण प्रशांत म्हणाला, मी कोणालाही त्रास द्यायला सांगितलं नव्हतं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. माझी बायको मीनल आली होती. ती म्हणाली, विद्या, संजय इथे आहे का? माझी दुनिया काळी झाली. तेवढ्यात आणखी एक आवाज आला, विद्या, तू ठीक आहेस का? साक्षी ओरडली, आई, हा तोच माणूस आहे, विक्रम. हॉलमधलं वातावरण तणावपूर्ण झालं. विक्रम म्हणाला, प्रशांत, तू माझे पैसे बुडवलेस, मी तुझ्या कुटुंबाला सांभाळलं. प्रशांतने विक्रमचा कॉलर पकडला आणि हाणामारी सुरू झाली. मीनल गोंधळून सगळं पाहत होती. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. एका अधिकाऱ्याने सांगितलं, विक्रम, तुझ्यावर फसवणुकीचा आणि धमकीचा आरोप आहे. पोलिसांनी विक्रमला पकडलं आणि त्यानं सगळं कबूल केलं. त्याला प्रशांतच्या पैशांवर डोळा होता. काही महिन्यानंतर विद्या आणि प्रशांतनी त्यांचं नातं पुन्हा जोडलं. साक्षी आणि काव्याच्या चेहऱ्यावर हसू परतलं. मीनल आणि मीनही आमचं नातं पुन्हा मजबूत केलं. पण विद्याच्या डायरीतलं ते शेवटचं वाक्य, संजय, माझं मन कायम तुमच्याकडे राहील, हे मला सतावत राहिलं. ती खरंच माझ्यावर प्रेम करत होती की ती फक्त तिच्या हताशपणाची नोंद होती? आणि साक्षीचा शेवटचा मेसेज, बाबा, विक्रमचा अजून एक साथीदार आहे, तो अजूनही आमच्या गल्लीत आहे. हा प्रश्न माझ्या मनात अनुत्तरित राहिला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.